नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC मार्फत ज्या विविध परीक्षा घेतल्या जातात, ज्यामध्ये राज्यसेवा प्री आणि मेन्स, त्याचबरोबर MPSC कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी प्री आणि मेन्स आणि विविध प्रकारच्या सरळ सेवा, या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इतिहास सराव पेपर 2, ज्यामध्ये आपण अतिमहत्त्वाचे जे प्रश्न सिलेक्ट केलेले आहेत त्यावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण भाग 1 मध्ये काही प्रश्नांवर चर्चा केली, हा भाग 2 आणि ही सिरीज आपण कंटिन्यू बघणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण भाग 2 मधील इतिहासाचे प्रश्न पाहूयात। रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये सुरू केलेल्या दुहेरी राज्यव्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य होते? तर रॉबर्ट क्लाइव्हची दुहेरी राज्यव्यवस्था किंवा तिला रॉबर्ट क्लाइव्हची शासन प्रणाली म्हणतात, दुहेरी शासन प्रणाली। एकतर कोणी सुरू केली तर रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली आणि कुठे सुरू केली तर बंगालमध्ये सुरू केली। म्हणजे आपल्या प्रश्नामध्येच आपल्याला बरीचशी माहिती मिळते। आता प्रॉपर दुहेरी राज्यव्यवस्था किंवा दुहेरी शासन प्रणाली म्हणजे काय, तर त्या दुहेरी प्रशासन व्यवस्थेचा अर्थ होता की जे कंपनीकडं दिवाणी अधिकार द्यायचे, म्हणजे ब्रिटिशांकडे असणार होते दिवाणी अधिकार, म्हणजे कर गोळा करण्याचे अधिकार सगळे ब्रिटिशांना मिळाले होते आणि प्रशासनाचे अधिकार म्हणजे थोडक्यात राजकीय अधिकार जे आहेत, प्रशासकीय अधिकार जे आहेत ते बंगालच्या नवाबाकडे होते। म्हणजे पर्याय 1 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की दुहेरी शासन प्रणाली म्हणजे दोघा व्यक्तीचे अधिकार झाले। ब्रिटिशांचे अधिकार बंगालमध्ये झाले कर गोळा करण्याचे, त्याला दिवाणी अधिकार म्हणलं आपण एकदम सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये, आणि प्रशासनाचे अधिकार आहे ते नवाबाला मिळाले। हे एवढंच त्याचा अर्थ आहे, ठीक आहे। बाकी 2, 3 आणि 4 हे तुम्हाला फसवे पर्याय आहेत। आता याच्यामध्ये पण प्रशासनाचे अधिकार नवाबाकडे असल्यामुळं काय होतंय की ब्रिटिश फक्त कर गोळा करतील आणि कर गोळा करणारा दिवाण जो आहे तो सुद्धा नवाब नेमेल। जसं की बंगालमध्ये दिवाणपदी नेमणूक झाली होती दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये मोहम्मद राजा खान, आणि बिहार प्रांतासाठी नेमणूक झाली होती दिवाण म्हणून राजा सिताबराय। हे पण आपल्याला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे। पुढे लॉर्ड वॉरन हेस्टिंगनं ही व्यवस्था रद्द केली होती। म्हणजे आता टोटल माहिती आपल्याला या प्रश्नाबद्दल झाली। त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे, सरकारला सहकार्य करणाऱ्या विचारातील न.चि. केळकर, बॅरिस्टर जयकर, लोकनायक आने, पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वराज्य पक्षातून बाहेर पडून कोणता पक्ष स्थापन केला? तर तो पक्ष होता प्रतियोगिता सहकार पक्ष। आता मूळ याचं बॅकग्राऊंड आपल्याला या प्रश्नाचं माहीत पाहिजे की मूळ जो पक्ष होता हा स्वराज पक्ष, हा पक्षच मुळात काँग्रेसमधून फूट पडून तयार झाला होता। 1922-23ला काँग्रेसच्या विचारधारेशी तोडून एक स्वतंत्र विचारधारा अवलंबली। अर्थामध्ये त्याला खूप सारे कारणं असतील, पण 22-23मध्ये CR दास आणि मोतीलाल नेहरू या 2 नेत्यांनी काँग्रेसमध्ये फूट पाडून हा पक्ष स्थापन केला होता। कोणता? स्वराज्य पक्ष। नंतर स्वराज्य पक्षाने निवडणुका लढवल्या आणि निवडणुका लढवल्याच्या नंतर फक्त स्वराज्य पक्षाचे ध्येय धोरण होते की राजकारणात जायचं, निवडणुका लढायच्या आणि सरकारला विरोध करायचा। पण स्वराज्य पक्षातील काही निवडणूक आल्याच्या नंतर काही नेते यांचं असं म्हणलं की ब्रिटिश सरकारसोबत जायचं, आणि मग परत स्वराज्य पक्षात फूट पडली आणि ब्रिटिशाची संगनमत करून हा पक्ष सत्तेमध्ये गेला। कोण? प्रतियोगिता सहकार पक्ष। आणि ते स्वराज्य पक्षातून पण बाहेर पडणारे नेते कोण? तर ते होते न.चि. केळकर, बॅरिस्टर जयकर, लोकनायक आने आणि पंडित मदन मोहन मालवीय, ज्यांनी ब्रिटिशांना साथ दिली, ठीक आहे। हे पण आपल्याला माहीत पाहिजे। पण मूळ स्वराज्य पक्ष बाहेर येण्याचा जो हेतू आहे तो मात्र इथं डावलला गेला होता। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। अभिनव भारत, इंडिया हाऊस, अनुशीलन समिती आणि गदर पार्टी। क्रांतिकारकावर आधारित आपल्याला नेहमी प्रश्न विचारले आहेत। क्रांतिकारी संघटनेच्या संदर्भानं हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की अभिनव भारत 1904 मध्ये स्थापन झाली नाशिकच्या परिसरामध्ये, बाबाराव सावरकर आणि विदा सावरकरांनी स्थापन केली आहे। इंडिया हाऊसची स्थापना झाली होती 1905ला।
इंडिया हाऊस स्थापन झालं होतं लंडनला, श्यामजी कृष्ण वर्मा त्याचे संस्थापक आहेत. अनुशीलन समिती स्थापन झाली 1901ला. त्यानंतर गदर पार्टी स्थापन झाली 1911ला. लाला हरदळे आणि सहकार्यांनी गदर पार्टी स्थापन केली अमेरिकेमध्ये. ठीक आहे, हे माहीत पाहिजे आपल्याला. म्हणजे जर तुम्ही पर्याय क्रमांक 3ची जर निवड केली तर सर्व आपल्या जोड्या बरोबर येऊन जातील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे ख्रिश्चन धर्माच्या प्रसार व प्रचारासाठी स्थापन करण्यात आली होती? ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, ज्ञानसिंधू, दिग्दर्शन, निबंधमाला, नवाकाळ. आता थोडंसं लॉजिक लावून आपल्याला या उत्तराची म्हणजे या प्रश्नाची आपल्याला निवड करावी लागली असते. आपल्याला माहिती आहे याच्यापैकी की ज्ञानोदयाबद्दल आपल्याला खूप साऱ्या बुक्समध्ये माहिती आहे की नगर परिसरामधील जे अमेरिकन ख्रिस्ती मिशनरीज आहेत त्यांनी ज्ञानोदय स्थापन केला होता आणि त्यामार्फत ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचे. म्हणजे ब तर याच्यामध्ये ओके आहे, ब घ्यावं लागेल की ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रचारासाठी स्थापन केलं. आता एलिमिनेशन पद्धत वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर बरोबर आणू शकलो असतो. ब वालं चूज करायचं आहे आपल्याला. मात्र आता आपल्याला माहिती जसं की निबंधमाला. आता निबंधमाला हे मराठीमध्ये सुरू झालेलं वर्तमानपत्र आहे. याच्यामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी मराठी भाषा असेल, स्वदेश असेल याबद्दलचं उद्देश होता की स्वदेशी भाषा वगैरे याचा विकास करणे. म्हणजे मग ई नको आहे, ई असणारे पर्याय तुम्ही काढू शकले असते. जसं की दुसरा पर्याय काढला, चौथा पर्याय काढला. आता अ, ब, ड आणि ब आणि क म्हणजे 2 पर्यायच आता तुम्हाला राहिले असते. कारण ज्ञानोदय घ्यायचा आहे म्हणजे ब वाले घ्यायचं आहे म्हणजे हा ब वाला काढला. आता ब फक्त 3 मध्ये आणि 1 मध्ये आहे. हे असं आपल्याला काढावं लागलं असतं. ज्यावेळेस तुम्हाला जास्त विधानं विचारलेले असतात त्यावेळेस आपण एलिमिनेशन पद्धत वापरली तर फायद्याची ठरणार आहे. आता अजून एखादं वर्तमानपत्र आहे का माहिती त्याच्यातलं आपल्याला कन्फर्म. जसं दिग्दर्शन माहिती आहे बघा, हे मराठी भाषेतलं पहिलं मासिक मानलं जातं. जांभेकरांनी सुरू केलं होतं आणि मूळ उद्देश होता विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणे दिग्दर्शनचा उद्देश. म्हणजेच ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे नव्हता. म्हणजे दिग्दर्शन ज्या पर्यायामध्ये ते पर्याय पण कटले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण काटला. पर्यायानं उत्तर काय उरतं, ब आणि क. अर्थात मग जरी आपल्याला माहीत नसलं की ज्ञानसिंधू हा ख्रिश्चन धर्मासाठी लागू केलं तरी पण आपण उत्तर आता निवडू शकतो की ब आणि क हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता ज्ञानप्रकाश पण आपल्याला माहिती आहे की कृष्णाजी रानडेने सुरू केलं. मराठीतलं पहिलं दैनिक मानलं जातं ज्ञानप्रकाश. आणि नंतर नवाकाळ हे खाडीलकरांनी सुरू केलं होतं. ठीक आहे, प्रत्येक वर्तमानपत्राबद्दल माहिती आहे. परंतु अशा वेळेस असा प्रश्न तुम्ही या पद्धतीने जर सोडवला तर आपलं उत्तर आपल्याला लवकर काढता येऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे आणि व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरलवर क्वेश्चन आहे. लॉर्ड कॅनिंग, राणीचा जाहीरनामा. तर अयोग्य म्हणले ना, अयोग्य म्हणले. पण लॉर्ड कॅनिंगच्या काळात राणीचा जाहीरनामा आला आहे का? तर हो, कॅनिंगच्याच काळामध्ये 1857चा उठाव झाला आणि कॅनिंगच्याच काळामध्ये उठावाच्या नंतर सर्वात मोठा परिणाम म्हणजे राणीचा जाहीरनामा 1858चा. याच कायद्यानुसार कंपनीची सत्ता बरखास्त करण्यात आली आणि सत्ता कन्वर्ट झाली ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्थात राणीकडे. म्हणजे ते बरोबर आहे. लॉर्ड रिपन पहिला कंपनी कायदा. यस, 1881 लॉर्ड रिपननं पहिला कंपनी कायदा दिला भारतीयांना, ज्याच्यामध्ये 8 तास ड्युटी, रविवारी सुट्टी कामगारांना पण, स्त्रियांना 8 तासापेक्षा जास्त काम नको किंवा जे काही बालक आहेत त्यांना कंपनीत काम नको, ह्या अशा खूप साऱ्या सुविधा भारतीय कामगारांना देणारा हा कायदा होता. आणि यामुळं लॉर्ड रिपनचं उदारपण पण आपल्याला पाहायला मिळालं भारताच्या इतिहासामध्ये. ठीक आहे, म्हणजे पहिलं दुसरं बरोबर आहे. चौथं बघा, लॉर्ड कर्झन राज उपाधी कायदा. आता हेच रॉंग आहे, हेच अयोग्य आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण राज उपाधी कायदा पास केला होता लॉर्ड लिटननं 1 जानेवारी 1878 दिल्ली येथे दरबार भरून लॉर्ड लिटननं राज उपाधी कायदा पास केला. आणि कशासाठी केला होता? तर राणी व्हिक्टोरियाला कैसर ए हिंद पदवी दिली गेली या कायद्यानं आणि तो दिल्ली सोहळा तो इतिहासामध्ये चर्चित भाग आहे. ठीक आहे, म्हणजे इथं लॉर्ड कर्झन चुकीचं आहे राज उपाधी कायद्याची जोडी, तर तिथं पाहिजे होतं लॉर्ड लिटन. ठीक आहे, म्हणून जे चुकीचं आहे ते आपलं बरोबर आहे कारण आपल्याला विचारलं अयोग्य. ठीक आहे, लॉर्ड लिटन व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हे बरोबर आहे. लिटनच्याच काळामध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट झाला 1878ला, ज्यामुळं
जे देशी भाषा आहेत तमिळ, हिंदी, मराठी, गुजराती ही वर्तमानपत्रे बंद करण्यात आली. फक्त इंग्रजी भाषेमधलीच वर्तमानपत्र सुरू राहिली होती. अर्थात 1 बरोबर, 2 बरोबर, 4 बरोबर. कोणतं अयोग्य आहे? अयोग्य आहे 3. म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण राजउपाधी कायदा कर्जन न करता तो लिटन केला होता. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, कोणते विधान 1857च्या उठावाचा परिणाम दर्शवित नाही? बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला का 1857च्या उठावाचा परिणाम आहे का? हे हो, यस. 1858च्या राणीचा जाहीरनामा आला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व संपलं भारतातलं. म्हणजे ब्रिटिशांची सत्ता, म्हणजे कंपनीची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. पहिलं तर परिणाम आहे. दुसरा बघा, 1526ला स्थापन झालेला मुघल राजसत्तेचा शेवट झाला. यस, कारण उठावामध्ये फायनली सगळे लोक गेले तिथं, सैनिक भारतामधले विविध संस्थानिकामधले, आणि त्यांनी बहादूरशाह जाफर दुसरा याला दिल्लीचा सम्राट म्हणून घोषित केलं आणि फायनली दिल्ली पण विजय काबीज केल्यानंतर ब्रिटिशांनी तो उठाव दडपून केला आणि बहादूरशाह जाफरची हत्या घडून आणली. म्हणजे खऱ्या अर्थानं 1526ला जी बाबरानं मुघल घराण्याची सत्ता स्थापन केली होती ती 1857ला संपली. ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे, तो 1857च्या उठावाचा परिणामच म्हणता येईल. 3 बघा, भारतीय सैन्याची पुनर्रचना करण्यासाठी पील कमिशनची नेमणूक करण्यात आली. हे पण बरोबर आहे. प्रश्न तर काय विचारला आहे? 1857च्या उठावाचा परिणाम दर्शवित नाही. आणि चौथा पर्याय वरीलपैकी एकही नाही. वरीलपैकी सगळेच आहेत ना, म्हणजे हेच नाही आहे पर्याय 4. हे थोडंसं निगेटिव्ह प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्हाला थोडेसे समजून घ्यावे लागतील. त्यानंतर नेक्स्ट, खालील माहिती कोणत्या समाजसुधारकाविषयी आली आहे? ठीक आहे, 3 पैकी एक जरी ओळ आपल्याला माहिती आहे तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू. 1852मध्ये मुंबईसाठी सरकारकडे विद्यापीठाची मागणी केली. ते बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते. 1845 साली स्थापन केलेल्या ग्रँड मेडिकल कॉलेजची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या 8 जणांच्या बॅचमधील ते पहिले विद्यार्थी होते. आता यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल आलेली ही माहिती आहे. कारण जगन्नाथ शंकर शेटांनीच आपल्याला माहिती आहे की बॉम्बे असोसिएशन स्थापन केलेली आहे. त्यामुळं ते सरचिटणीस होते का तर नाही, म्हणजे त्याच्यामुळं जगन्नाथ शंकर शेठ हे उत्तर येत नाही. गोपाळ हरी देशमुख हे लेखक होते, त्यांनी शतपत्र लिहिले, त्यांचा संदर्भ पण इथं येत नाही. आणि बाळशास्त्री जांभेकर हे वृत्तपत्राकडे कल आहे त्यांचा. इथं बॉम्बे असोसिएशनचा त्यांचा काही जास्त संदर्भ येत नाही. आणि नाही ते डॉक्टर होते, म्हणजे 3 पण येत नाही. ओके, म्हणजेच आपण उत्तर 1 काढू शकतो. भाऊदाजी लाड हे एक डॉक्टर येतं आणि त्यांनी कुष्ठरोगावर एक औषध पण शोधलं होतं, म्हणून त्याला धन्वंतरी असं सुद्धा संबोधलेलं आहे. त्यांचं मूळ नाव होतं रामचंद्र विठ्ठल लाड. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. बॉम्बे असोसिएशनवर प्रश्न विचारतील तुम्हाला. ही महाराष्ट्रातली आणि भारतातली पहिली राजकीय संघटना होती जिची स्थापना जगन्नाथ शंकर शेटांनी केली होती. हे पण थोडंसं लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुशीलन समितीबाबत अयोग्य विधान शोधायचे. अयोग्य विधान शोधायचे. अनुशीलन समिती ही एक क्रांतिकारी संघटना होती आणि बंगालमध्ये स्थापन झालेली ही एक संघटना होती. साधारणपणे सुरुवातीला अनुशीलन समिती ढाका परिसरामध्ये 1901ला त्याची स्थापना झाली होती आणि नंतर मग कलकत्ता, बंगाल, ओडिसा, बिहार या प्रांतामध्ये जवळपास 500च्या वर शाखा या समितीच्या स्थापन झाल्या होत्या. त्याबाबत आपण माहिती घेऊया. काली माता हे अनुशीलन समितीचे आराध्य दैवत होते का तर हो. युगांतर, वंदे मातरम, संध्या या वृत्तपत्रातून समितीचा प्रचार चाले. हे पण बरोबर आहे. खुदिराम बोस हा फासावर जाणारा अनुशीलन समितीचा पहिला क्रांतिकारक होय. हे पण बरोबर आहे, कारण खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी हे जे 2 क्रांतिकारक आहेत हे मुझफ्फरपूर खटला जो आहे त्याच्याशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यामध्ये ते बॉम्बस्फोट करतात. व्हाईसरायच्या गाडीवर मात्र केनेडी कुटुंबातल्या स्त्रिया त्याच्यामध्ये मारल्या जातात. नंतर खुदिराम बोसला फासावर दिलं जातं, जो फासावर जाणारा पहिला अनुशीलन समितीचा क्रांतिकारक ठरतो. हे पण माहीत आपल्याला पाहिजे. अनुशीलन समितीचे कार्यक्षेत्र पंजाब व उत्तर भारत नाही, हे रॉंग आहे. म्हणजे अयोग्य कोणतं आहे? मग बघा, पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर. अयोग्य कोणतं आहे? 4. म्हणून 4 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण अनुशीलन समिती ही बंगाल प्रांताच्या संदर्भानं आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे होतं. म्हणजे एकदम इझी क्वेश्चन झाला, पण आपली परीक्षेमध्ये
प्रेशरमध्ये आपलं चुकू शकतं, म्हणून अशा प्रश्नांचा आपला सराव असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, खालील विधाने कोणत्या स्त्री सुधारक महिलेविषयी माहिती देतात? त्यांनी हंटर कमिशन पुढे शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली. मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षिकेप्रमाणे स्त्री इन्स्पेक्टर असावे असे मत मांडले. आणि त्यांनी अनाथ मुलांसाठी सदानंद सदन सुरू केले. सदानंद सदन यावर आपण जरी म्हणजे माहीत असेल आपल्याला तरी आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकलो की पंडिता रमाबाईंनी सदानंद सदन सुरू केलं होतं. आणि ते सदन म्हणजे की शारदा सदन, मुक्ती सदन, आर्य महिला समाज हे सर्व संस्था पंडिता रमाबाईंच्या आहेत. त्यावरून आपण उत्तर काढू शकतो पर्याय क्रमांक 3. त्यांची 2 पुस्तकं पण एक्झामला विचारतात, श्री धर्मनीती आणि द हाय कास्ट हिंदू वुमेन. ही 2 पुस्तकंसुद्धा तुम्ही ती बघून घ्या, परीक्षेला तुम्हाला विचारली जातात. त्यानंतर 1919च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा डॅश डॅश आणि डॅश डॅश या दोघांची नियुक्ती करण्यात आली होती. तर ते 2 व्यक्ती होते गवई आणि कालीचरण नंदा गवळी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली तुम्हाला 4 वर्णनं आहेत आणि त्यावरून तुम्हाला जसं अ ब क ड दिले पर्याय, त्यावरून परत पर्याय निवडायचे आहेत क्रमवार. पहिल्या अ मध्ये माहिती आली आहे, त्यांच्या कार्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर पदवी दिली. त्यांनी अनाथ मुलांसाठी सदानंद सदन सुरू केले. ते वायकोम सत्याग्रहाशी संबंधित आहेत. किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजामध्ये संघटन केले. आता क्रम महत्त्वाचा आहे, थोडासा वेळ खाऊ क्वेश्चन आहे, समजून घेतला तर तो समजतो आपल्याला. पहिलं काय, त्यांच्या कार्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर पदवी दिली. आता पर्यायामध्ये बघा तुम्ही, पर्याय 1 मध्ये 1 नंबरला आहे पंडिता रमाबाई, 2 नंबरला आहे वीरा शिंदे, 3 नंबरला आहे नाम लोखंडे, 4 नंबरला आहे वीरा शिंदे. परत आता आपल्याला माहीत पाहिजे की 1 नंबरला याचा अर्थ कुणाला राव बहादूर पदवी मिळाली आहे, तर माहिती आहे आपल्याला की नाम लोखंडे यांना राव बहादूर पदवी मिळाली आहे. ठीक आहे, म्हणजे यावरूनच तुम्ही उत्तर काढू शकते असते बघा. मग 1 नंबरला त्यांना राव बहादूर पदवी मिळाली. आपल्याला माहिती आहे की त्यांचं काम खूप मोठं आहे, ज्यांना आपण भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतो, आणि त्यांना जस्टिस ऑफ पीससुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, आता दुसरा पर्याय बघा, त्यांनी अनाथ मुलांसाठी सदानंद सुरू केले का? येस, पंडिता रमाबाईंनी सुरू केले. आपण आता या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा ती माहिती घेतली. वायकोम सत्याग्रह वीरा शिंदेंनी केला. बघा बरोबर क्रमवार तुम्हाला निवडायचे आहेत पर्याय. की वायकोम सत्याग्रह मूळ तो मेन भारताच्या इतिहासामधला क्वेश्चन आहे, परंतु वीरा शिंदे त्याशी रिलेटेड आहेत. मूलतः केरळमधील त्रावणकोर या ठिकाणी तो सत्याग्रह घडून आणला होता. आणि मंदिर प्रवेशाच्या संदर्भानं वायकोम सत्याग्रह आहे 1924 मध्ये घडला होता. केरळमध्ये जो इश्यू होता की अस्पृश्यांना मंदिर प्रवेश दिला जात नव्हता त्रावणकोरमध्ये, ज्यामध्ये टी.की. माधवन, के लप्पन आणि के.पी. केशव मेनन या सर्वांनी मिळून आणि वीरा शिंदे यांनी मिळून तो वायकोम सत्याग्रह घडून आणला होता मंदिर प्रवेशाच्या संदर्भानं. गोदावरी परुळेकर साहजिकच पर्यायचं होतं. किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजामध्ये संघटन केले. आणि परुळेकरांचं अजून एक महत्त्वाचं कार्य आहे की त्यांनी वेठबिगारी बंद करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ठीक आहे, एक तर किसान सभा, वारली समाजामध्ये संघटन आणि वेठबिगारी यावर आधारित आपल्याला गोदावरी परुळेकर यांच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण भाग 2 मध्ये इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न पाहिले. नेक्स्ट जो पार्ट आहे पार्ट 3 मध्ये सुद्धा आपण या अशाच प्रश्नांची माहिती घेऊयात. त्याचबरोबर जे विद्यार्थी या वर्षीची मुख्य परीक्षा देत आहेत, MPSC लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पेपर क्रमांक 1 जो लँग्वेजच्या संदर्भानं असतो आणि पेपर क्रमांक 2 जो GS आणि मॅथ रिझनिंगच्या संदर्भानं असतो, या प्रत्येक पेपरचे 5 प्रश्नपत्रिका आपण घेत आहोत PDF स्वरूपामध्ये. तुम्हाला व्हॉट्सअप केले जातील. या 5 आणि 5 10 पेपरची फीस आहे 550 रुपये. आणि त्यामध्ये तुम्हाला 550 रुपयामध्ये 1000 प्रश्न आणि व्हिडिओच्या विश्लेषणासहित मिळणार आहेत. तुम्ही जॉईन करू शकता. 8805 21 72 21 या मोबाईल नंबरवर फीस पाठवा. 550 रुपये फोनपे किंवा गुगल पे. फोनपे गुगल पे नाव असेल OAS स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला याच नंबरला पाठवा. तुम्हाला खालील तारखेला ते पेपर पाठवल्या जातील. हा व्हिडिओ जर तुम्ही नंतरही बघतायत तारखेच्या नंतर तरीही तुम्हाला हे पेपर पाठवल्या जातील.
1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान पेपर आहेत। या प्रत्येक डेटला तुम्हाला 11 वाजता पेपर पाठवला जाईल PDF स्वरूपात व्हॉट्सअपला। त्याच डेटला दुपारी 2 वाजता आन्सर की पाठवल्या जाईल आणि त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवले जातील। धन्यवाद।